नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पनीर चिला। हा नाश्ता प्रोटीनने भरपूर आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे। दह्यासोबत हा पनीर चिला एकदम उत्तम कॉम्बिनेशन आहे। आज तर मी घरात उपलब्ध असलेल्या भाज्या वापरूनच हा पनीर चिला तयार केलाय। त्यामध्ये गाजर, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कांद्याची पात, कोथिंबीर, हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही तुमच्या घरी जे उपलब्ध असेल त्या भाज्या वापरू शकता। ही रेसिपी त्यासाठी खूप सोयीची आहे। आता मी या ठिकाणी सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्या आहेत। गाजर मी किसून घेतला आहे। मुलांसाठी बनवत असाल तर भाज्या जितक्या बारीक असतील ना तितक्या छान लागतात आणि मिसळतात आणि मुलंही आवडीने खातात। तुम्ही चॉपरचा वापर करून भाज्या पटकन बारीक करू शकता। मी या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो आणि शिमला मिरची, कांद्याची पात हे सर्व व्यवस्थित बारीक चिरून घेतलेलं आहे। आता मी छान पनीर किसून घेते। किसून यासाठी घेते की पनीर किसल्यामुळे ते मिश्रणात खूप छान मिसळतं आणि चिला खाल्ल्यानंतर प्रत्येक घास मऊ लागतो। ज्यांना पनीर फारसं आवडत नाही ना त्यांनाही या पद्धतीने बनवलं तर ते सहज खाऊ शकतात आणि त्यांना जाणवणार सुद्धा नाही की या डिशमध्ये पनीरसुद्धा ॲड केलं आहे। त्यानंतर सर्वात शेवटी मी कोथिंबीर छान बारीक चॉप करून घेतलेली आहे। आता पनीरचा चिला बनवण्यासाठी आपल्याला सर्व साहित्य इथे उपलब्ध आहे। आपण छानपैकी कापून घेतलेलं आहे। तर पुन्हा एकदा मी तुम्हाला भाज्या दाखवते की मी काय काय घेतलंय। तर मी इथे शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कांद्याची पात, मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपलं सगळं साहित्य रेडी आहे। एका मोठ्या भांड्यात सर्व भाज्या आणि किसलेलं पनीर आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। चिला बनवून घेण्यासाठी आपल्याला पाण्याचा सुद्धा वापर होणार आहे, त्यामुळे मी इथे पाणी सुद्धा घेतलंय। आता भांड्यामध्ये मी इथे कांदा काढून घेतलाय, त्यानंतर टोमॅटो ॲड केले, कांद्याची पात सुद्धा ॲड केली आहे, शिमला मिरची सुद्धा ॲड केली आहे आणि आता किसलेलं गाजर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे। सर्व भाज्या एकत्र मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर वरतून ॲड करायची आहे। आता भाज्या छानपैकी एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले ॲड करायचे आहेत। जर लहान मुलं खात असतील तर मसाले थोडे कमी ॲड करायचे। मी इथे कांदा लसूण मसाला, मिरची पूड आणि पेरी पेरी मसाला सुद्धा ॲड करून घेतलाय। तुम्हाला जर अजून चटपटीत स्वाद हवा असेल तर तुम्ही मॅगी मसाला सुद्धा ॲड करू शकता। मी या ठिकाणी थोडीशी हळद वापरली आहे, जिरं सुद्धा टाकलंय। त्यानंतर ओवा सुद्धा खूप छान ऑप्शन आहे, तो सुद्धा तुम्ही टाकू शकता। या ठिकाणी मी थोडीशी हिंग सुद्धा ॲड केलेली आहे आणि मस्त चवीनुसार मीठ ॲड केलंय। आता हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून आपण जो मसाला याच्यामध्ये ॲड केलाय तो पूर्ण एकजीव झाला पाहिजे। त्यानंतर आता आपल्याला इथे चण्याचं पीठ ॲड करायचंय। तर मी भाज्यांची क्वांटिटी जरा जास्त घेतली होती, त्यामुळे मी इथे जवळजवळ 3 टेबलस्पून एवढं चण्याचं पीठ घेते आणि 1 टेबलस्पून एवढं ज्वारीचं आणि तांदळाचं मिक्स पीठ घेते। जर तुमच्याकडे ज्वारीचं किंवा बाजरीचं किंवा तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त चण्याच्या पिठाचा वापर करू शकता, पण जर ते तुमच्याकडे असेल तर चण्याचं पीठ जर तुम्ही 4 छोट्या वाटी टाकत असाल तर बाजरीचं किंवा तांदळाचं पीठ 1 वाटी टाकायचं। त्यानंतर मी या ठिकाणी किसलेलं पनीर ॲड केलं आणि आता आपल्याला हे छानपैकी मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। पाणी थोडं थोडं ॲड करायचं आणि आपल्याला कन्सिस्टन्सी बनवायची आहे। आता मी हे हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेते, कारण चमच्याने थोडंसं होत नाही स्टार्टिंगला, कारण ते घट्ट असतं, त्यामुळे मी इथे हाताचा वापर करते आणि हळूहळू पाणी ॲड करून ते मिश्रण मिक्स करून घेते। आता पाणी यामध्ये एकदम टाकायचं नाही, कारण की ते मग कन्सिस्टन्सी खूप पातळ होते। जर तुम्हाला तुमचा चिला जर खूप पातळ झाला तर मग तो तुम्हाला बनवता येत नाही किंवा तो मध्ये मध्ये फाटतो। त्यामुळे आपल्याला एक थिक कन्सिस्टन्सी ठेवायची आहे चिला बनवताना, म्हणून पाण्याचा वापर थोडा कमी करायचा आणि पाणी टाकताना हळूहळू पाणी टाकायचं, जेणेकरून चिला बनवण्यासाठी तुम्हाला एक थिक पेस्ट आणि छान पेस्ट तयार मिळते, एक छान बॅटर तयार होतं। आता तवा गरम करून त्यावर थोडंसं बटर किंवा तूप लावूया, त्यावर तयार मिश्रण घालून हलक्या हाताने पसरवूया। गॅस मध्यम आचेवर ठेवा। एक बाजू व्यवस्थित भाजली की दुसऱ्या बाजूला पलटवा। दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग आला की चिला तयार झाला समजायचं। आता जेव्हा आपण हे चिला बनवण्यासाठी बॅटर स्प्रेड करतो तेव्हा ते मध्ये मध्ये तुटतं, तर आपण थोडंसं आणखी बॅटर वरतून ॲड करून चिला व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया। आता या मीडियम कन्सिस्टन्सीमुळे तुम्ही पाहू शकता चिला एकदम थिकही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे, त्यामुळे तो व्यवस्थित भाजला जाऊ शकतो दोन्ही बाजूंनी। तर आपल्याला चिला पलटवून दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत तो छानपैकी भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यावर तुम्हाला हवं असेल त्या हिशोबाने आपल्याला बटर ॲड करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर आणि सुरेख आला आहे। बाहेरून हलका कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ झाला आहे। दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत हा चिला खूप छान लागतो।
प्रोटीन, फायबर आणि भाज्यांचं पोषण एकाच पदार्थातून मिळतं. त्यामुळे हा नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी मस्त आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या घरगुती आणि माहितीपूर्ण रेसिपींसाठी पुन्हा भेटू.